श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचे सांगण्यासाठी आली आहे। आज मंगळवार विशेष मंगळवार आहे। आज 5वा मंगळवार आहे, गणेशजीचा वार आहे, त्याचप्रमाणे पौर्णिमा आहे, वट सावित्री आहे। तर ह्या सगळ्यांना मिळून आज आपल्याला खूप श्रद्धेने आपली भक्ती करायची आहे, श्री रामाची, श्री हनुमंताची, श्री गणपती बाप्पाची। तर आज सगळ्यात प्रथम आपल्याला गणेशजींना दुर्वा, लाल फूल आणि कुंकुम वाहून आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे। त्याचप्रमाणे आजचा मंगळवार आहे, तर मंगळवारी आपल्याला हनुमंताची भक्ती करायची आहे। ते त्यांना हनुमान चालीसा आहे, बजरंग बाण आहे, हे नक्कीच वाचायचं किंवा ऐकायचं आहे। संध्याकाळी त्यांच्या देवळात जाऊन दिवा लावायचा आहे। घरामध्ये असतील तर घरामध्ये तुम्ही दिवाबत्ती करायची आहे। सरसोच्या तेलाचा दिवा लावा, त्यांना लाल फुलं अर्पण करा, गुलाबाची, लाल लाडू अर्पण करा, लाल चणे आणि गुळाचा तुम्ही नैवेद्य करा किंवा दानामध्ये द्या। आजच्या दानाचं विशेष महत्त्व सुद्धा आहे। आज तुम्ही चहा दानामध्ये द्या, त्याचप्रमाणे चप्पल कुणाला तरी दानामध्ये द्या, छत्री कुणाला तरी दानामध्ये, याच्यातून तुमचा शनी आणि तुमची अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी मदत होते। आज आपल्याला विशेष करून हनुमंतांना नारळ आणि सिंदूर मात्र अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे हनुमान चालीसा आहे, बजरंग बाण आहे, ते वाचायचं आहे। लाल फळांमध्ये आलू बुखारा किंवा चेरी वगैरे आता सीझनमध्ये आहे, तर तुम्ही त्यांना नक्कीच अर्पण करा। लाल पान न विसरता अर्पण करा। आज मंगळवार आहे, तर तुम्हाला माचीस अर्पण करायचं आहे। तर अशा बऱ्याचशा गोष्टींना आज आपल्याला हनुमंताच्या श्रद्धेने द्या। श्रीरामाचा जप करा, हनुमंताचा जप करा, तुमची सगळी कामं पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद मागा। त्याचप्रमाणे आज पौर्णिमा आहे, महालक्ष्मीचा वार आहे। संध्याकाळी तुम्ही खीर करा, खीरपुरी वाटा, त्याच्याने सुद्धा तुमचा चांगलं होतं। आणि लक्ष्मी अष्टक वाचायला विसरू नका। लक्ष्मीला हळदी कुंकुम, लाल फुलं अर्पण करा, त्याने लक्ष्मी खुश होते। लक्ष्मीनारायणचा तुम्ही जप करा। आज महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा आहे, तर आपल्या पतीसाठी आयुष्य मागितलेल्या यमाकडून सावित्रीने आपल्या पतीचं आयुष्य मागितलेलं, तर आज प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी वडाची पूजा करते। 7 जन्मी नाही, पण ह्या जन्मामध्ये चांगलं आरोग्य, समृद्धी आणि प्रेम, परिवारात एकत्र राहणारा पती असू दे, हीच अपेक्षा करा। कारण आजच्या युगामध्ये प्रामाणिक आणि प्रेमळ पती असणं फार आवश्यक आहे। तर श्री स्वामी समर्थ। आजचा मंगळवार खूप छानपणे साजरा करा।